हॅलो साहेब, सुरू करा. हा येस. ओके सर. तर आपला हा विषय आहे की भारतातील बौद्ध चळवळ अर्थात ब्ल्यू प्रिंट मधील 5 महत्वपूर्ण पॉइंट. एकूण ब्ल्यू प्रिंट मध्ये करतात आणि ते करण्यासाठी आपल्याला ते काम करायचं आहे आणि त्या अनुषंगानं आपण ह्या 5 पॉइंटला जाणून घेणार आहोत. त्यामध्ये म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काय आपली शैक्षणिक उच्च अवस्था प्राप्त केल्यानंतर राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व धार्मिक सिद्धांतावर आधारित जे काय विचार मंथन केलं, त्या यशस्वीसाठी हे सगळं अर्थात चळवळीसाठी हे सगळं आवश्यक होतं. भारतीय समाजातील एका मोठ्या लोकविभागाला अनेक शतकाच्या गुलामगिरीतून त्यांनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. आता ह्या पद्धतीनं मुक्त केल्यानंतर ह्या लोकसमूहाला एका सुरक्षित ठिकाणी न्यायचं होतं. त्यांची दुःखमुक्ती करण्याला कल्याण करणारा जो मार्ग आहे तिथे न्यायचं होतं आणि त्याच्या त्या कार्याला लागले होते. म्हणजे आपण चळवळ जर म्हटलं तर चळवळ म्हणजे काय माहितीये का? हा बदल असतो. म्हणजे जी काही विद्यमान व्यवस्था आहे, ही व्यवस्था किंवा जीवन पद्धती, ही जीवन पद्धती नाकारून नवीन जी जीवन पद्धती आहे आणि त्यासाठी जी काय हालचाल आहे, ती हालचाल म्हणजे चळवळ आहे. आणि साहजिक विश्वातील सर्व माणसाला जर कुठला मार्ग कल्याणकारी आहे तर आपण आपल्याला माहित आहे की बुद्धाचा धम्म, हा धम्माची तत्व, या तत्वाचा दुःखमुक्त हो, समाजाचं दुःख, हा धम्म सामाजिक आहे त्यामुळं तो व्यक्तीचं दुःखमुक्ती करतो आणि पूर्ण समूहाची समाजाची दुःखमुक्ती करतो, जगाचं कल्याण करू शकतो, ही क्षमता आहे आणि ही क्षमता बाबासाहेबांनी जाणलेली होती. हीच गोष्ट कशी होती की स्थिर कर त्याला त्याचं कल्याण करणं ही गोष्ट बाबासाहेबांना जगातील सर्व गोष्टीपेक्षा फार मोठी आणि महत्वपूर्ण आणि प्राथमिक पद्धतीनं करण्याची गोष्ट होती. त्याला बाबासाहेब महत्व देत होते. इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा ही गोष्ट, कारण ह्या ब्रोकन मॅनला, ह्या अस्पृश्य माणसाला उभं करणं, त्याला त्याच्या गुलामीतून बाहेर आणणं ही गोष्ट होती. आणि त्यासाठी त्यांनी 1956 रोजी ही धम्मक्रांती केली आणि त्यासाठी जी त्यांनी तयारी केली होती, म्हणजे धम्म चळवळ ह्याला, ती धम्म चळवळ होण्यासाठी काय अपेक्षित आहे, काय करणं अपेक्षित आहे, जे बाबासाहेब त्यांनी काय ठरवलं की मी काय करू शकतो आणि माझे अनुयायी जे बौद्ध आराखडा आहे, त्या आराखड्यासाठी बाबासाहेबांनी जी म्हणजे एखादा भव्य आणि त्याची रूपरेषा तयार केली. आपण म्हटलं त्याला ब्ल्यू प्रिंट म्हटलं. ही ब्ल्यू प्रिंट धर्मांतराच्या 2 वर्ष आधी त्यांनी तयार केलेली आहे. त्यामध्ये त्यांना अपेक्षित असलेली ध्येय आणि उद्दिष्ट याचा
विचार मांडलेला आहे, उहापोह केलेला आहे त्यामध्ये. आणि बाबासाहेबांनी आदर्श बौद्ध समाज बनवण्याच्या दृष्टीनं, भारत बौद्ध करण्याच्या दृष्टीनं इथे या ब्लू प्रिंट मध्ये दिग्दर्शन केलंय, दिशा दिग्दर्शन केलेलं आहे. काही साधने त्यांनी काही साधनांची निर्मिती केली आणि काही साधने तयार करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवलेली आहे. माझा आवाज येतोय बडगे सर? हो हो हो, येतोय साहेब, येतोय. हा, बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनात एक गोष्ट महत्वाची केली की त्यांनी जी संघर्ष केला प्रस्थापितांविरुद्ध, अस्पृश्य माणसाला, ब्रोकन मॅनला उभा करण्यासाठी जो संघर्ष झाला आणि त्यानंतर त्यांची बौद्ध धर्माकडे जी वाटचाल झाली, या संपूर्ण त्यांच्या कार्याची, त्यांच्या चळवळीची, आज आपण त्याला जर आंबेडकरी चळवळ म्हणत असेल तर त्या 56 नंतर ती धम्म चळवळ आहे, बुद्धिस्ट मुवमेंट. इथपर्यंत आहे ना, बाबासाहेबांनी कशाला महत्व दिलंय तर नैतिक, त्यांचं जे काही योग्य असेल ते, त्या गोष्टीचा आग्रह त्यांनी केलेला आहे, नीतिमत्ता. आणि बौद्ध धर्माचं जो गाभा आहे तो सुद्धा नीती आहे, नीतिमत्ताचा आहे. म्हणजे नीतीवर आधारित असलेला हा धम्म आणि बाबासाहेबांचं जीवन, यामध्ये ही जी काय एक सुसंगता येते. बाबासाहेबांच्या जीवनात अशा पद्धतीने ही नैतिकता, आणि त्यांनी अनेक गोष्टीमध्ये राजकारण केलं, समाजकारण केलं, शैक्षणिक केलं, धार्मिक गोष्टी केल्या. प्रत्येक नैतिकता असणं म्हणजे धम्म त्यांच्या सोबतीला आहे, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आपल्याकडूनही त्यांनी तीच अपेक्षा ठेवलेली आहे, फार महत्वपूर्ण आहे. म्हणजे आपण, त्यांनी नीतिमत्ता जपली, त्यांनी त्या पद्धतीचं राजकारण केलं आणि आपण प्रस्थापित राजकारणाच्या वळचणीला जाऊन बसत असो, तर बाबासाहेबांच्या विचाराचा इथं आपण कदाचित नाही तर काही अंशी आणि बऱ्याच गोष्टी आपण त्यांच्या विचारांचा पराभव करतो असं होतं. कारण आपला राजकीय जो जोर आहे, जो जोश आहे, तो खूप असतो. धार्मिक बाबतीत आपण उदासीन होत जातो. राजकीय बाब म्हणजे काय, दोन टोकं आहेत आपल्याकडे, आपल्या मानसिकतेची. राजकीय म्हटलं की आपण असं काय पेटत जातो, आणि धम्माची गोष्ट आली की आपण असं शांत होतो की माणूस हा विझला, असं होतं. इतक्या पद्धतीनं आपण पाहतो. आणि ही उदासीनता, बाबासाहेबांना अपेक्षित काय होतं की तुम्ही धम्माच्या इकडे गेला तर जास्त प्रकाशित व्हायला पाहिजे. आणि होतंय काय, उलट झालं. आपण प्रस्थापित राजकारण, बाबासाहेबांच्या विचारांचं राजकारण तर कधीच बाजूला सारलं जात आहे. ह्यात होतं प्रस्थापित भ्रष्ट आहे. मूल्याची कुठलीही तिथं जबाबदारी त्या व्यक्तीकडे नसते. जे काय चालतं, राजकारण आहे, चालतं. पद, प्रतिष्ठा, सन्मान, सत्ता, आणि त्यामध्ये जी काय भ्रष्ट व्यवस्था असते त्याच्यातून स्वतःचा स्वार्थ साधणं, या गोष्टी जे काही प्रस्थापित पक्ष करतात त्यामध्ये आपण समाविष्ट होतो, सामील होतो. आणि ही गोष्ट खर तर आपल्याला, आपण धार्मिक म्हणून नको होती. कारण आपला हा जो मनुष्य आहे, हा धम्माच्या अनुषंगानं प्रकाशित होऊन त्यामधून जे काय आंबेडकरी विचाराचं राजकारण आहे त्या राजकारणाकडे त्यानं जायला हवं होतं. ती गोष्ट नाही झालेली. तर या ठिकाणी आपण ब्लू प्रिंट मध्ये बाबासाहेबांनी जो आराखडा केलाय त्यामधले जे 5 महत्वपूर्ण पॉइंट आहे, त्या पॉइंट मध्ये बाबासाहेब म्हणतात, आय विल नाव टर्न टू द प्रिलिमिनरी स्टेप्स विच मस्ट बी टेकन फॉर रिवायवल ऑफ बुद्धिझम इन इंडिया. आय मेन्शन बिलो दोज दॅट ऑकर टू मी. म्हणजेच बौद्ध धर्माचे भारतात पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणत्या प्राथमिक स्वरूपाच्या गोष्टी करायला पाहिजेत याकडे मी आता वळतो. मला ज्या महत्वाच्या वाटतात त्या मी खाली नमूद करतो, असं बाबासाहेबांचं या ठिकाणी वाक्य आहे. आणि त्यामध्ये
पहिला महत्वाचा मुद्दा, पहिला पॉइंट म्हणजे बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात, की बौद्ध धम्माचे सार म्हणजे संपूर्ण सत्य जी गोष्ट आहे, धम्म आहे, जे धर्मांतर करणाऱ्या प्रत्येकाकडे असायला हवे. बौद्ध धम्माचा छोटेखानी सार नसणे हा धम्म प्रसारातील मोठा अडसर आहे. सर्व सामान्य माणसाने पालीतील एवढा मोठा त्रिपिटक ग्रंथ, त्यामध्ये सुत्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक आणि इतर अजून त्याच्यावर त्या अनुषंगाने अजून काही ग्रंथ संपदा निर्माण झाली, असा हा पिटक, मोठे पेटारे हे ग्रंथ. आणि सामान्य माणसानं, बौद्ध माणसानं याचं याचं वाचन करावं, याचा अभ्यास करावा, हे म्हणजे खूपच अवजड गोष्ट झाली आणि हे न झेपणारी गोष्ट आहे. आणि याच्या दृष्टीनं, कारण यामध्ये जवळपास 73 ग्रंथाचा समावेश आहे आणि हे ग्रंथ सामान्य माणसानं वाचायचे आणि त्यानंतर त्यानं धम्म समजून घ्यायचा. त्या आणि अशी गोष्ट आहे की त्रिपिटकात अनेक गोष्टी अनेक पद्धतीनं आलेल्या आहेत, त्या बुद्धाच्याच आहेत की नाही ह्याची सुद्धा चिकित्सा होणं बाबासाहेबांना फार अपेक्षित होतं. आणि अशा ग्रंथाचं वाचन करताना, कारण त्रिपिटकात जो माणूस जातो डायरेक्ट, म्हणजे बाबासाहेबांना बगल देऊन जेव्हा त्रिपिटकात जातो, तेव्हा तो भरकटतोच. तो मूळ बाबासाहेबांच्या दृष्टिकोनावर येऊ शकत नाही. अशा गोष्टी होतात. त्याला महत्त्व तसंच आहे, की त्रिपिटक म्हणजे एक जंगल आहे आणि ते त्या सगळ्यांनीच तिथं वाटचाल करायला हरकत नाही. शोध घेतला पाहिजे बुद्धांच्या वचनांचा, त्यांच्या गाथांचा, त्यांच्या विचारांचा, तत्वांचा, सिद्धांताचा सगळ्याचा शोध घेतला पाहिजे त्रिपिटकात जाऊन. पण आधी बाबासाहेबांनी जे काही दृष्टिकोन दिला आहे त्या दृष्टिकोनावर आधारित. म्हणजे त्यांनी जो काय त्याच्यावर आधारित, म्हणजे कसा की बौद्ध धर्मापेक्षा बाबासाहेब म्हणतात की त्यांना एक जाणवलं की ख्रिस्ती धर्मात काय, ख्रिस्त धर्मात काय आहे, की त्यांचा जो ग्रंथ आहे बायबल, हा बायबल सर्व लोकांना सामान्यपणे त्यांच्या खिशात म्हणजे वागवता येतो. कुठेही त्यांना त्या ग्रंथाचं वाचन करता येतं, त्यातली तत्व त्यांना घेता येतात आणि त्या पद्धतीनं ते त्यांच्या धर्माला समजून घेऊ शकतात आणि त्याचं आचरण करायला ते तयार होतात. त्यांची मानसिकता तयार होते. तशा पद्धतीचा ग्रंथ बौद्धांना, म्हणजे आता हे जे नवे बौद्ध होणार आहेत त्यांना मिळायला हवा, हा बाबासाहेबांचा विचार होता. आणि त्या दृष्टीने त्यांनी तो तो हा पॉइंट आहे. आणि बुद्धांच्या सामाजिक व नैतिक शिकवणीवर बाबासाहेबांना भर द्यायचा होता. म्हणजे ही गोष्ट महत्वाची आहे. हा दृष्टिकोन आहे बाबासाहेबांचा. म्हणजे आपण पाली ग्रंथ जो त्रिपिटक आहे ह्याच्याकडे सरळ थेट का जायचं नाही, तर बाबासाहेबांचा दृष्टिकोन असा आहे की त्यांना सामाजिक नैतिक शिकवणी बुद्धांच्या अपेक्षित आहे. आणि ही तुम्हाला पाली त्रिपिटकामध्ये डायरेक्ट घुसला तर तुम्हाला सापडेल का? अवघड आहे. सापडणं अवघड आहे. 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला जिल्हा नाशिक येथील घोषणेनंतर 21 वर्षाच्या कालखंडात त्यांनी सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केलेला होता. यात सर्वस्वी सर्वात श्रेष्ठ असणारा बुद्धांचा धम्म त्यांनी अभ्यासला. बुद्धांचा धम्म लोकांना समजावून सांगण्यासाठी पाली भाषा शिकणे आवश्यक होते. त्यासाठी बाबासाहेबांनी पाली शब्दकोश आणि त्या भाषेसंबंधीची अन्य पुस्तके परदेशातून मागवली. बौद्ध धर्माविषयीची आणि त्याच्या इतिहासाविषयीची सुमारे 250 पुस्तके. बाबासाहेबांनी काय कष्ट केलेत या दृष्टीनं हा फार महत्वपूर्ण पॉइंट आहे. 250 ग्रंथ त्यांच्या संग्रहालयात होते. त्याखेरीज मॅक्स मुलर यांच्या सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट, जी काय पूर्वेकडील देशांमधली जी काय म्हणजे जे काय आध्यात्मिक पवित्र जे काय गोष्टी आहेत, त्याचं जे काय मॅक्स मुलर नावाच्या त्या विचारवंतानं संकलन केलं, ते संकलन आणि त्यामध्ये बौद्ध धर्माबद्दल जी काय माहिती आहे, या मालिकेतील
40 ग्रंथ बाबासाहेबांकडे होते मॅक्सव्हेलरचे. रिस डेव्हिस पती पत्नींनी पाली भाषेतील ग्रंथाचे इंग्रजीत केलेले अनुवाद हा म्हणजे बाबासाहेबांनी जगात ज्या ग्रंथांना बौद्ध दृष्टीनं बौद्ध तत्वज्ञान दृष्टीनं जगात ज्या ग्रंथाला संदर्भ म्हणून मान्यता आहे अशा ग्रंथाचा फार बारकाईने अभ्यास केलेला आहे. महाबोधी सोसायटीच्या नियतकालिकांच्या संचिका ओल्डेनबर्ग, प्रॅट, वॉरेन, गॉर्डट, थॉमस, सुझुकी ताकाकास वगैरे विद्वानांचे बुद्धाच्या जीवन कार्याविषयीचे ग्रंथ जगभर हे ग्रंथ प्रमाण मानले जातात. हे फार महत्वाची गोष्ट आहे. बाबासाहेबांनी आपल्या समृद्ध खाजगी ग्रंथसंग्रहात घेतले होते. शिवाय दिल्ली, मुंबई आणि पुण्यातील ग्रंथ संग्रहालय विद्वानांशी विचार विनिमय जे बौद्ध अभ्यासक आहेत त्यांच्याशी भिक्खूंशी विचार विनिमय त्यांनी केला होता. आणि म्हणजे या सर्व गोष्टी कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केलाय, किती अभ्यास केलेला आहे, ही त्यांच्या जबाबदारपणाची म्हणजे ग्वाहीच आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माचे सार अर्थात बायबल सदृश्य ग्रंथ लेखनास सुरुवात केलेली होती. म्हणजे ते भारताची राज्यघटना लिहित होते त्यावेळी त्यांनी हे बौद्ध धर्माचे सार लिहिण्यासाठी सुरुवात केलेली सुद्धा होती. कथाकथांचे काही लेखन कला विकसित झाली नव्हती हे फार महत्वाचं आपल्या लक्षात असायला पाहिजे. त्यामुळे भिक्खूंनी जे ऐकलं ते पाठ करून ठेवावे लागे. म्हणजे जे भिक्खू ऐकत ते पाठ करून ठेवावं लागायचं. प्रत्येक भिक्खूने जे ऐकलं ते जसेच्या तसे पाठ ठेवण्याची काळजी घेतली होती असं म्हणता येत नाही. त्यामुळे पुष्कळ वेळा बुद्धांचे नाव घेऊन सांगितलेली वचने त्यांच्या उपदेशाचे योग्य कथन करणारे आहेत असं म्हणता येणार नाही. विशेषतः बहुतांशी वेगळ्या पद्धतीनं कथन झालेलं आहे. आणि हे बाबासाहेबांना जाणवले आणि त्यांनी त्यामुळं त्रिपिटकामध्ये जी काही बुद्ध वचने म्हणून विखुरलेली आहेत, ती वचने एकत्र गोळा करण्यासाठी त्यांनी कसोटी वापरली. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांच्या ग्रंथामध्ये खंड 4 भाग 2 मध्ये हा हे यासाठी जी कसोटी म्हणजे त्यांनी जो बुद्धाने त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला होता, राज्यघटना लिहित होते तेव्हा त्यांनी त्या ग्रंथाला पहिलं काय नाव दिलं होतं, ते बुद्ध अँड हिज गॉस्पेल म्हणजे चरित्र. अशा पद्धतीने त्यांनी 70 द बुद्ध अँड हिज गॉस्पेल तर हे त्यांनी जगातील विद्वानांना त्यांना वाचण्यासाठी आणि त्यांची त्यावरची काय प्रतिक्रिया आहे ही जाणून घेण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे पाठवले होते. या ग्रंथाची निर्मिती केली. हा ग्रंथ बाबासाहेबांच्या स्वतंत्र विचाराच्या व दृष्टिकोनाची आपल्याला प्रचिती देतो. द बुद्ध अँड हिज धम्म हा आपला धम्मग्रंथ आहे. म्हणजे याचंच नाव बदलून आणि त्या पूर्वीच्या जो द बुद्ध अँड हिज गॉस्पेल या ग्रंथामध्ये काही गोष्टी बाबासाहेबांनी आधी दिल्या होत्या त्याचं पुन्हा त्यांनी संकलन केलं. काही गोष्टी वगळल्या, काही नवी त्यात भर दिली आणि त्यांना जे योग्य वाटलं त्यानंतर त्याचं नाव दिलं द बुद्ध अँड हिज धम्म. आपला धम्मग्रंथ आहे. यातील बाबासाहेबांची दृष्टिकोन घेऊनच आपले धम्माचरण घडवायचे आहे. म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे ह्याला आपण बाबासाहेबांचा चष्मा असं म्हटलं तरी चालेल. हा चष्मा आपल्या डोळ्यावर असायला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्या चष्म्यातून संपूर्ण जग पाहायला पाहिजे. म्हणजे त्रिपिटकाचा जो अभ्यास करायचा आहे तो अभ्यास करताना आपण हा चष्मा डोळ्यावर घालून म्हणजे हा बुद्ध आहे त्यांचा धम्म म्हणजे बुद्ध आहे हे धम्म हा धम्मग्रंथ जेव्हा आपण अभ्यास करू आणि त्यानंतर आपण त्रिपिटकाकडे वळू तर आपल्याकडे एक दृष्टिकोन होतो.
म्हणजे साहजिक आहे बाबासाहेबांचा अनुयायी आहे म्हणून तो दृष्टिकोन बाबासाहेबांचा तो आपल्यामध्ये येतो आणि मग आपण त्रिपिटकाचा अभ्यास करतो. तेव्हा त्यामध्ये काय आहे आणि कसं आहे याची जाणीव आपल्याला होते. आणि हा जो ग्रंथ आहे बुद्ध अँड हिज धम्म हे बाबासाहेबांनी निर्माण केलं. म्हणजे हे काम हा पॉइंट हा महत्वपूर्ण पॉइंट आहे आणि तो आपला धम्मग्रंथ आहे. त्या धम्मग्रंथात साहजिक आहे तो दृष्टी त्यामध्ये जे काय धम्माचं सार म्हणून बाबासाहेबांनी संकलन केलेलं आहे. त्यांनी संशोधन केलं आणि संशोधन करून जे काय बुद्धाचं म्हणून जी काही वचनं आणली त्यात, ती फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे आपण म्हटलं, की त्याला सामाजिक संदर्भ आहे, नैतिक संदर्भ आहे. तो तुम्हाला इतर कुठंही जाणवणार नाही. तुम्ही कुठल्याही जगातल्या भिक्खू संघाकडे जा किंवा त्रिपिटकामध्ये तुम्ही धुंडाळण्याचा प्रयत्न केला, तरी तुम्हाला नीटसा तो समजणार नाही. त्यामुळं पहिलं महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, की बुद्ध अँड हिज धम्म. आणि हा पॉइंट आपल्याला महत्वाचा आहे आणि तो बाबासाहेबांनी आपल्यासाठी तयार केलेला आहे. म्हणजे हा एक मुद्दा आला. दुसरा मुद्दा म्हणजे धम्मदीक्षा विधी. हा मुद्दा म्हणजे या मुद्द्याचं जनक म्हटलं तर धम्मासाठी स्वतः बाबासाहेबच आहे. बौद्ध धर्मात पहिली काय होती संघ दीक्षा आणि यात भिक्खू बनण्यासाठी आणि संघात प्रवेश घेण्यासाठीचे प्रकार आहेत. ख्रिस्ती धर्मात ज्याप्रमाणे सामान्य माणसाला ख्रिश्चन बनवण्यासाठी विधी आहे, त्याप्रमाणे बौद्ध धर्मातही सामान्य माणसाला बौद्ध बनण्यासाठी विधी प्रकार असावा ही बाबासाहेबांची या दृष्टीनं ते विचार करत होते. म्हणजे पूर्वी सामान्य माणसाला असा काही विधी नव्हता की त्या बौद्ध म्हणून त्याची ओळख असायला. त्यांना भिक्खू संघासाठी ते काय दान देणं आहे, तेवढंच ते उपासक म्हणून त्याला तेवढा मान असेल. पण त्यापुढं तो कुठं आहे, काय आहे, तो नंतर जैन धर्माचा आचरण करतोय, की वैदिक धर्माचं आचरण करतो, की आणखी कुठल्या इतर त्यावेळेच्या धर्माचं आचरण करतो, अशी काहीच त्याच्यावर बंधन नव्हतं. तो कुठेही जाऊ शकत होता. म्हणजे जसं भिक्खूला दान देतो, तसं तो वैदिकाच्या भिक्षुगिरीला दान देत असेल, जैनाच्या भिक्षूंनाही दान देत असेल, कुठेही तू काही करू शकतो. अशा पद्धतीचं त्याचं ते जगणं होतं. आणि हे बाबासाहेबांना नाकारून तो बौद्धच असला पाहिजे व्यक्ती. तो बौद्ध समाजच असला पाहिजे. या दृष्टीनं बाबासाहेब विचार करत होते आणि ह्यासाठी काय करावं ही गोष्ट हे त्यांचं संशोधन त्या ठिकाणी सुरू होतं. बाबासाहेबांनी फेब्रुवारी 1955 मध्ये म्हणजे मे 1956 मध्ये येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला आपण अनुयायांसह बुद्धांच्या धम्माची दीक्षा घेणार असल्याची घोषणा केली होती. ती वाचून महाबोधी सोसायटीचे सरचिटणीस देवप्रिय वालीसिंह यांनी बाबासाहेबांना अभिनंदनपर पत्र पाठवले. उत्तरादाखल बाबासाहेबांनी पत्रात लिहिले, सामान्य माणसाचे धर्मांतर नावापुरते असते, त्याला खरेखुरे धर्मांतर म्हणता येणार नाही. बौद्ध धर्म नष्ट करण्यासाठी ब्राह्मणांनी ज्या देवदेवतांची स्थापना केली, त्यांचेही तथाकथित सामान्य बौद्धजन बुद्धांबरोबर आराधना करीत असतात. सर्वसामान्य बौद्धांच्या या दृष्टिकोनामुळेच मुख्यतः बौद्ध धर्म भारतातून नाहीसा झाला. भविष्य काळात बौद्ध धर्माची भक्कम पायावर स्थापना करायची असेल तर सामान्य लोकांना धर्माशी बांधून घ्यावे लागेल. असे पूर्वी घडले नाही. कारण बौद्ध धर्मात तेव्हा फक्त संघात प्रवेश देण्याचा समारंभ होत असे. मात्र धम्म प्रवेशासाठी असा समारंभ आयोजित केला जात नसे. ख्रिस्ती धर्मामध्ये मात्र 2 समारंभ असतात. एक बाप्तिस्मा म्हणजे नामकरणाचा समारंभ आणि दुसरा धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचा समारंभ. भारतात बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी आंदोलन अर्थात चळवळ करायची असेल तर या बाबतीत ख्रिस्ती धर्माचा कित्ता गिरवला पाहिजे.
बौद्ध धर्माला घातक ठरलेला हा दुबळेपणा दूर करण्यासाठी मी एक नवे सूत्र तयार केलेले आहे. त्याला मी धम्मदीक्षा म्हणतो. बौद्ध व्हायचे असेल तर प्रत्येकाने दीक्षा समारंभात सहभागी झालेच पाहिजे. तसा तो झाला नाही तर त्याला बौद्ध म्हणता येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब धम्मदीक्षा विधीकडे किती गंभीरपणे पाहत होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि याचा संदर्भ म्हणजे आपण धम्मदीक्षेबाबत किती गंभीर राहिलं पाहिजे आणि किती तारतम्य बाळगलं पाहिजे याची या ठिकाणी ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. म्हणजे धम्मदीक्षा हा अशा तसा साधा-सुधा विधी नाही. बौद्ध व्हायचं, बौद्ध म्हणायचं तर धम्मदीक्षा घेतली पाहिजे. ज्या पद्धतीनं धम्मदीक्षाचा जो आहे, आपल्या पुढं तो परवा विषय येणार आहे. आयुष्यमान बडगे सर तो विषय घेणार आहेत धम्मदीक्षा. त्यामुळे मी याचं फार विश्लेषण करणार नाही. कारण सर ते विश्लेषण करतीलच. तर ही जी धम्मदीक्षा आहे, या धम्मदीक्षेकडं आम्ही पाहिलं पाहिजे त्या पद्धतीनं, की प्रत्येक व्यक्ती हा बौद्ध होतो तो धम्मदीक्षेच्या द्वारे आणि त्याच्याबद्दल जे काय आहे, आणखी जास्त आपल्याला मार्गदर्शन परवा होईलच. त्यानंतर तिसरा एक पॉइंट आहे. तो पॉइंट म्हणजे प्रचारक. धम्म प्रचारक कोण असलं पाहिजे? काय झालं मध्यंतरी कदाचित आपल्या संस्थेमध्ये सुद्धा अ, आपण काय केलं, की आपण त्या संस्थेची जी काही उद्दिष्ट आहेत, ते उद्दिष्टामध्ये उद्दिष्टाचा थोडासा मूळ अर्थापासून आपण जरा बाजूला गेल्यासारखं वाटतं. म्हणजे आपण भिक्खूंना किंवा इतर कुठल्या गोष्टींना मदत करतोय असं काहीतरी म्हणतो आपण. पण खरं तर बाबासाहेबांनी ब्लूप्रिंटमध्ये आणि संस्थेच्या ध्येय उद्दिष्टामध्ये जे काही नमूद केलंय ते फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. बाबासाहेब आवर्जून या ठिकाणी नमूद करतात, की प्रचारक कोण असलं पाहिजे. कारण बाबासाहेबांचा तसा पाहिलं तर ते आजच्या भिक्खू संघावर विश्वास नव्हता. कारण भिक्खू संघ हा आजचा आरामात जगणारा, धम्माची काळजी न घेणारा असा एक ऐषारामी असा व्यक्ती झालेला होता. तो कुठल्याही धम्माच्या म्हणजे जी काय धम्माची जी अवस्था आहे, त्या अवस्थेत जाण्याची गोष्ट करत नाही. म्हणजे ते श्रोतापन्न असो, सकृतागामी असो, अनागामी असो, अरहत असो, ह्या गोष्टीकडे तो जात नव्हता. कारण इथं त्या गोष्ट महत्वाची आहे. तो चिवर घातलं आणि खूप मोठं घरदार सोडलं, असा जो काही तो दावा आहे, त्या पद्धतीनं आपण भारावून जातो खरं तर. म्हणजे मला या ठिकाणी भिक्खू म्हणजे हे बाबासाहेबांचा जो दृष्टिकोन आहे तो त्यांना जे दिसलं, तो ती दृष्टीचा फक्त मी उल्लेख करतोय. आणि आजही त्यामध्ये कितपत सुधारणा झाली भिक्खूंच्या जीवन जर तुम्ही बारकाने पाहिलं, तर बाबासाहेबांना जे दिसलं ते आजही तसंच असल्यासारखं वाटतं. म्हणजे जो तो त्याग करतो, लोकांसाठी झटतो, असा भिक्खू सापडणं अवघड होतं. बाबासाहेबांना धम्मदीक्षा घेताना सुद्धा काय प्रसंग आला, ते अ, संगम शरण गच्छामी म्हणायला नाकारलं होतं त्यांनी. हा सुद्धा प्रसंग तुम्हा सगळ्याला माहिती आहे. तर या दृष्टीनं त्यांनी आधी तयारी करताना, की प्रचारक कोण असलं पाहिजे? बाबासाहेब ब्लूप्रिंटमध्ये 1954 मध्ये ते नमूद करतात. प्रचारक त्यांच्या दृष्टीत काय होता? त्यांच्या दृष्टीनं ब्रह्मचर्य महत्वाचं राहिलेलं नव्हतं. कारण ती त्यावेळची अवस्था होती. 2000 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आणि त्यानंतर काही दिवस ती अवस्था. पण आजच्या आधुनिक काळात ब्रह्मचर्य करणारा किंवा घरदार सोडून ब्रह्मचर्य राखलं, तर ती धार्मिक सेवा होईल यावर बाबासाहेबांचं आता बाबासाहेब जग फिरलेले होते. अनेक देशांच्या भिक्खूंची त्यांनी चर्चा केलेली होती. त्यांना जपानमधले जे जीवन आहे, की तो जो प्रचारक आहे, तो विवाहित प्रचारक आहे जपानमध्ये.
तो आपला प्रपंच, आपला संसार, कुटुंब सांभाळून तो धम्मकार्य करतो. आणि बाबासाहेबांना इथं जाणवलं, की आपण भारतात धम्म चळवळ चालवण्यासाठी डायरेक्ट कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकडे ती जबाबदारी द्यायची. आणि साहजिक आहे, धम्म हा प्रत्येकानं जगायची गोष्ट आहे आणि धम्माचा प्रचार करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. हे बाबासाहेबांना जे जाणवलं ते बरोबरच होतं. म्हणून त्यांनी धम्मप्रचारक हा विवाहित असला पाहिजे हे आवर्जून नमूद केलं. विवाहित म्हणजे तो कुटुंबातील असला पाहिजे. कुटुंबातील अडी-अडचणी, समस्या त्याला कळतात आणि त्यामध्ये तो अ, काम करू शकतो. त्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी त्याला काही म्हणजे तो प्रचारक पगारी असला पाहिजे. त्याला पेमेंट दिलं पाहिजे असा बाबासाहेबांचा उद्देश होता. आज समाजाची ती स्थिती नाही, की तो म्हणजे तुम्ही जर प्रचारक आहात असाल, तर तुम्हाला समाजानं सांभाळेल, तुम्हाला पगार मिळेल, अशा पद्धतीची समाजाची अवस्था नाही. आणि हे जाणीव आम्हाला आहे. प्रचारक असलं पाहिजे. बाबासाहेबांनी म्हटलं होतं, की ते स्वतः म्हटले होते, त्यांना प्रश्न विचारला होता, की "तुम्ही कोण होणार आहे?" "मी मिशनरी होणार आहे." हे बाबासाहेबांचा उद्गार आहे. मिशनरी हा हा उत्कृष्ट कार्यकर्ता असतो, प्रचारक असतो. जी ख्रिश्चन लोकांमध्ये जो काय असतो म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतात ते जीव ओतून काम करणं, जीवाच्या पलीकडं स्वतःच्या स्वतःच्या आयुष्याचा त्याग करून, कष्ट करून जे काही काम करायचं आहे तो मिशनरी असतो. आणि हे बाबासाहेबांचं त्या दृष्टीने आकर्षण तर मी धम्मामध्ये काय काम करेन, ते काही भिक्खू होत नव्हते. त्यांना एका भिक्खूनं सुद्धा भिक्खू सुमेध यांनी चिवर आणलं होतं त्यांच्यासाठी. बाबासाहेब त्यांच्यावर हे म्हटले, "काय आणलंय तुम्ही अशा पद्धतीचं?" म्हणजे नागपूरला ते चिवर घेऊन आलते. ते म्हणले, "मी भिक्खू वगैरे होणार नाही." म्हणजे त्यांच्या भिक्खू न होता मिशनरी होण्याची गोष्ट होती. आणि साहजिक आहे ब्लूप्रिंटमध्ये त्यांनी ते आवर्जून नमूद केलंय. संस्थेची उद्दिष्ट त्या पद्धतीची आहेत. विवाहित म्हणजे विवाहित व्यक्ती, स्त्री-पुरुष असतील त्या दोन्ही. तर ह्या व्यक्तीनं हा प्रचारकाची भूमिका सांभाळली पाहिजे. चळवळ ही कुणाच्या खांद्यावर दिली बाबासाहेबांनी? विवाहित व्यक्तीच्या. ते स्त्री उपासक असेल, उपासिका असेल, पुरुष उपासक असेल, यापैकी जे आहेत ते. तर हे यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिलेली आहे. ही फार महत्वाचा हा पॉइंट आहे. त्यांनी ह्या गोष्टी दिल्या म्हणजे धम्मग्रंथ दिला, दीक्षाविधी दिला आणि प्रचारक कोण असावा हे दिला. प्रचारकांचं जे प्रशिक्षण आहे ह्याच्याकडे बाबासाहेबांचं फार लक्ष होतं. म्हणजे प्रशिक्षितच माणूस पाहिजे. तो असा तसा नको. म्हणजे तुम्ही बाबासाहेबांना अपेक्षित होतं, तुम्ही कुठल्याही चळवळीत राजकीय चळवळ करा, धार्मिक करा, शैक्षणिक करा, आर्थिक करा. तुम्ही त्या गोष्टीचं प्रशिक्षण घेऊन ते काम करायला लागायला. आणि बाबासाहेबांना साहजिक आहे, प्रचारक हा धम्मप्रचारक आहे. कारण हा एक धम्म चळवळ चालवणारा आहे आणि त्याचं एक प्रशिक्षण व्हायला पाहिजे. ते प्रशिक्षण होण्यासाठी विशिष्ट पद्धतीचं विद्यालय, इन्स्टिट्यूट निर्माण करण्याचा त्यांचा मनोदय होता. त्यामुळे ते बुद्धिस्ट सेमिनरी यावर ते भर देतात. ब्लूप्रिंटमध्ये त्या अनुषंगानं ते नमूद करतात, की प्रशिक्षण देणारी जी काय संस्था आहे, इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे विद्यालयासारखी संस्था आहे आणि त्यामध्ये जे प्रशिक्षण द्यायचं आहे धम्माचं आणि हा जो प्रशिक्षित होणारा हा जो कार्यकर्ता आहे, हा संस्थेतील म्हणजे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ भारतीय समाजात धम्म चळवळ विकसित करेल. ही जी काही दृष्टिकोन होता बुद्धिस्ट सेमिनरी निर्माण करण्याचा आणि यामध्ये प्रशिक्षण देण्याची जी काही व्यवस्था बाबासाहेब करत होते आणि त्या दृष्टीनं ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचा आपण वापर पुढच्या
विषयात करणारच आहोत. तर हे सेमिनरीचं फार महत्व होतं. आणि या दृष्टीनं सेमिनारच्या माध्यमातून तो धम्माचा अभ्यास करेल, इतर धर्मांचा सुद्धा तो अभ्यास करेल तौलिक स्वरूपात. अभ्यासाची गरज असते. कारण इतर धर्म आणि बौद्ध धर्म याची तुलना, तर इतरांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे आणि त्या तुलना करून तौलनिक पद्धतीनं की बौद्ध धर्मच का आपण करायचं आणि इतर धर्म कुठल्या पातळीवर आहे आणि बौद्ध धर्माची पातळी कुठल्या ठिकाणी आहे हे कळलं पाहिजे. आणि ती जाणीव होण्यासाठी तौलनिक अभ्यास आवश्यक आहे. आणि हे गोष्ट करण्यासाठी तुम्हाला कुठंतरी ठिकाण पाहिजे आणि ते ठिकाण म्हणजे बुद्धिस्ट सेमिनरी. आणि त्याची तो मुद्दा, तो पॉइंट बाबासाहेबांनी ब्लूप्रिंट मध्ये नमूद केलेला आहे. आणखी एक 5वा पॉइंट आहे की भव्य विहारांची निर्मिती करणं. म्हणजे त्यांचं असं त्यांनी नमूद केलंय की देशाच्या 4 महत्वपूर्ण 4 म्हणजे जे काही मोठी शहरं आहेत देशाच्या 4 भागात, म्हणजे दिल्ली असेल, कोलकाता असेल, मुंबई असेल, चेन्नई असेल, अनेक. आता आपल्या दृष्टीने अनेक शहरं मोठी झालेली आहेत. पण या शहरांमध्ये असं काही भव्य विहार असायला पाहिजे की त्या विहारामध्ये ती विहार पाहून वाटायला पाहिजे इतरांना की इथं काहीतरी भव्य दिव्य चाललंय. जसं गोव्यामधील ख्रिश्चन चर्च आहेत. ह्या अशा काही भव्य आहेत की गोव्याला जो जातो माणूस, पर्यटक, तो त्या ख्रिश्चन चर्चमध्ये जाऊन तिथलं ते भव्य त्या इमारती, चर्चा तो पाहून घेतो आणि चकित होण्याची पाळी येते की अशा पद्धतीचं भव्य गोष्टी तिथं दिसत असतात त्याला. तशा पद्धतीची विहाराची निर्मिती चळवळीच्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. कारण लोकांना तिथं काहीतरी भव्य घडत आहे असं इतर धर्माच्या लोकांनाही वाटलं पाहिजे आणि आपल्या लोकांनाही तशा पद्धतीची प्रेरणा मिळाली पाहिजे की आपण काहीतरी भव्य करायला निघालोय. काहीतरी मोठं स्वरूप आहे आपलं आणि ते केलं पाहिजे. ही जी काही गोष्ट आहे या दृष्टीनं त्यांची विहाराची निर्मिती होते. म्हणजे साहेब शेवटचा एक आणि मिनिट आहे. या विहारात जेव्हा वंदना होते, जो प्रचारक आहे तो त्या ठिकाणी त्यानंतर काय उपदेश, धम्माचा उपदेश देतो. ती गोष्ट धम्म चळवळीला कुठल्यातरी उच्च पातळीवर नेऊन ठेवू शकते. बाबासाहेबांची त्या